2 डिसेंबर नंतर महायुती सरकार पडणार का? भाजपचे आमदार किती आहेत? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची संख्याबळ किती आहे? आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किती आहेत? शिंदे आणि अजित पवार एकत्र बाहेर आले तर भाजप सत्तेत राहील का? भाजपकडे एवढे आमदार आहेत का? महाविकास आघाडी 2 डिसेंबर नंतर सत्ता स्थापन करणार का? रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, त्यावरची प्रतिक्रिया आणि यावरून खरंच युती तुटणार का? शिवसेना पार्ट 3 होणार का? नेमकं काय घडतंय? नगरपालिका निवडणुकीनंतर खरंच हे सरकार कोसळणार आहे का? 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकानंतर महायुती सरकार पडण्याची शक्यता सध्या तरी फार कमी आहे, परंतु युतीमध्ये अंतर्गत कलह आहे, तणाव आहे आणि हा तणाव शिगेला पोहोचलेला आहे, हे मात्र तेवढंच सत्य आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं प्रचंड बहुमत म्हणजे 235 जागा. यामुळे राज्य सरकार तांत्रिकदृष्ट्या अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं एक विधान केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात ते केलं असल्याचं म्हटलं जात आहे, ज्याचा अर्थ स्थानिक पातळीवरील युतीपुरता मर्यादित असू शकतो. मात्र भाजपकडे 132 जागा आहेत. स्वबळावर सरकार त्यांचंही स्थापन होणार नाही. त्यांना बहुमतासाठी 145 जागा लागतात. अजूनही 13 जागांची त्यांच्याकडे कमतरता आहे. आमदारांची त्यांना गरज आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार दोघंही एकत्र बाहेर पडल्यास भाजपला सरकार टिकवणं कठीण जाईल. पण सध्या अशी परिस्थिती दिसत नाही, अशी शक्यता फार कमी आहे. डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचे मतदान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानाने राजकीय वर्तुळामध्ये एक खडबड उडवून दिलेली आहे आणि चर्चांना उधाण आलेलं आहे. रवींद्र चव्हाण यांनी विधान केलं की मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, ती निवडणुकीच्या दिवसापर्यंत मला टिकवायची आहे असं विधान त्यांनी केलं. याचा अर्थ आणि प्रतिक्रिया यायला उमटायला सुरुवात झालेली आहे. या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटातील तीव्र मतभेद आहेत. अनेक ठिकाणी भाजपने शिंदे गटाचे उमेदवार किंवा पदाधिकारी फोडल्याचं म्हणजेच पोचिंगचे आरोप होत आहेत. हे विधान प्रामुख्यानं युतीबाबत असून राज्य सरकार पाडण्याबाबत नाही असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. तरीही यामुळे निवडणुकीनंतर युती तुटणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे किंवा अशा चर्चांना उधाण आलेलं आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल म्हणजेच 2024च्या निवडणूक निकालानंतर महायुती सरकारकडे सध्या प्रचंड बहुमत आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागा म्हणजे त्यांच्याकडे 132 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे 57, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 41 आणि अपक्ष महायुती समर्थक 5 आमदार असे एकूण मिळून 235 आमदार आहेत. तर बहुमताचा आकडा हा केवळ 145 आहे. महाविकास आघाडीकडे फक्त शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण 46 आमदार आहेत. जर शिंदे आणि अजित पवार यांनी पाठिंबा काढला तर नेमकं काय होईल, हे समीकरण कसं असेल? बहुमतासाठी 145 आमदार लागतात. एकूण 288 पैकी 145 आमदार असणं सत्तेत राहण्यासाठी गरजेचं असतं. भाजपचे संख्याबळ 132 आहे. त्यांच्याकडे 13 आमदारांची तफावत आहे. जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही सत्तेतून बाहेर पडले तर भाजपचं सरकार अल्पमतात येईल. भाजपला 13 आमदारांची गरज लागेल. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी आणखीन 13 आमदारांची गरज लागणार आहे, जे अपक्ष किंवा छोट्या पक्षातून मिळवणं भाजपसाठी कठीण नसेल किंवा अशक्य नसेल. जर फक्त अजित पवार बाहेर पडले तर भाजपकडे शिंदे आहेत, त्यांच्याकडे 57 आमदार आहेत, असे एकूण 189 आमदार आहेत. तरी देखील सरकार सुरक्षित आहे, मजबूत आहे. जर फक्त शिंदे बाहेर पडले तर भाजपकडे 132 आमदार आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 म्हणजेच 173 आमदार. तरी देखील सरकार मजबूत आहे आणि सुरक्षित आहे. त्यामुळे जोपर्यंत दोन्ही पक्ष एकत्र बाहेर एकाच वेळी पडत नाहीत तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे. सध्याच्या परिस्थितीत 235 जागांचे मजबूत सरकार पाडण्याची शक्यता तांत्रिक दृष्ट्या खूपच कमी आहे. शिवसेनेचा पुन्हा फूट पडणार का? ज्याप्रमाणे पहिल्यांदा फूट पडली, पुन्हा फूट पडण्याची शक्यताच्या चर्चांना का उधाण येत आहे? फोडाफोडीच्या राजकारणामुळे या चर्चा होत आहेत. हा वाद नेमका काय आहे? भाजपने विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली आणि इतर पट्ट्यात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा होत्या. एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची जी भेट घेतली त्या भेटीमध्ये या चर्चा झाल्या असं देखील माध्यमांमध्ये सांगण्यात येत होतं. डिसेंबर नंतर सरकार पडणार का किंवा हा नेरेटिव्ह नेमकं कोण सेट करत आहे? हा नेरेटिव्ह महाविकास आघाडीकडून म्हणजेच किंवा महाविकास आघाडी गटाकडून सेट तर केला जात नाहीये ना.
2025च्या स्थानिक निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर होणारी नाराजी यामुळे सरकारमध्ये अस्थिरता येऊ शकते, पण सरकार कोसळण्याची शक्यता नगण्य आहे. कारण विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीकडे केवळ 46 जागा आहेत. त्यामुळे ते सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत अजिबात नाहीयेत असंच म्हणावं लागेल. शरद पवार आणि अजित पवार यांचं कसं जमेल, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं कसं जमेल, त्यामुळे ते वापस जाणार नाहीयेत असंच वाटतं. महायुतीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. कदाचित काही नेते इकडे तिकडे जरी जातील, पण राज्य सरकार कोसळणार नाही. भाजपचं संख्याबळ 132 इतकं मोठं आहे. त्यांना सत्तेतून पायउतार करणं सध्या तरी शक्य दिसत नाही. हे गणित सध्या अशक्यप्राय वाटतं.